विद्यार्थ्यांचं स्वप्न असायचं डॉक्टर होण्याचं, म्हणून ते शिवराज मोटेगावकरांच्या RCC क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचे। तर शिवराज मोटेगावकरांचं स्वप्न होतं ते मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नीट पेपर फुटीचा कट आखला होता का, असा प्रश्न CBIला पडलाय। तिकडे पालकांना वेगळ्याच प्रश्नांनी गाजले, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी भरलेले लाखो रुपये परत मिळणार का। प्रत्येकाचे प्रश्न जरी वेगवेगळे असले तरी त्यांना जन्माला घातलंय ते पेपर फुटीनं। बघूया। दरवर्षी महाराष्ट्रात खूप असंख्य विद्यार्थी एम्स लागत होते, यावर्षी 25 मुलं बी लागतील का नाही की हे सगळे पेपर फुटे लागतील, ही अशी अवस्था आहे। ज्याला 720 मार्क आहेत तोही एम्स दिली लागणार नाही, हे सगळे पेपर फुटल्याशिवाय एवढे मार्क पडत नाही। खूप कारण बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये FIR दाखल आहेत की पेपर फोडलेला, ते विद्यार्थ्यांचा पेपर फोडला, पोलिसांच्या कारवाई केलेली, आणि तो पेपर तेवढ्याच मुलांनी वापरला का? खूप मुलापर्यंत हा पेपर पोहोचलेला आहे। म्हणून आम्ही औरंगाबाद संभाजीनगरच्या औरंगाबाद हायकोर्टमध्ये आम्ही ही दाद मागत आहोत, आणि आम्हाला वन नेशन वन एक्झाम जर घ्यायची असेल तर खूप प्रामाणिकपणे घ्यावी, अन्यथा आमची CET खूप चांगली ही म्हणण्याची वेळ आहे। याहून मोठा विरोधाभास कोणता असू शकतो? 2024 मधल्या नीट पेपरफुटी विरोधात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, आणि आता 2026 मधल्या नीट पेपरफुटी प्रकरणी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI कोठडीत आहे। ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा CBI कडनं प्रयत्न सुरू आहे, तोच प्रश्न मोटेगावकरच्या RCC क्लासच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना पडलाय। तो म्हणजे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरांनी नीट UGचा पेपर का फोडला असावा। गेल्या 23 वर्षात मोटेगावकरांच्या RCC क्लासेस मार्फत हजारो विद्यार्थ्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं, परंतु या दरम्यान मोटेगावकरांनी एक स्वप्न पाहिलं होतं, ते म्हणजे स्वतःचं वैद्यकीय कॉलेज सुरू करण्याचं। पण त्यासाठी कुटुंबात एखादा सदस्य डॉक्टर असावा अशी योजना तर मोटेगावकरांनी आखली नव्हती ना, कारण याच वर्षी मोटेगावकरांच्या मुलानेही नीट UGची परीक्षा दिलेली आहे, आणि या पेपर फुटीचा उपद्रव मोटेगावकरांनी त्या उद्देशानेही केलेला होता का, हा देखील या सगळ्या प्रकरणातील महत्वाचा अँगल आहे। पेपरफुटी प्रकरणी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर गजाआड झाल्यानंतर राज्यभरातल्या अनेक ठिकाणी RCC क्लासचं शटर डाऊन झालंय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये CBIनं सर्वात मोठी जी कारवाई केलेली आहे ती म्हणजे मोटेगावकर क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक केलेली होती। राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांचे हे क्लास या ठिकाणी पाहायला मिळत होते। नाशिकमध्ये देखील जर आपण बघितलं तर गंगापूर रोडवर या अशा पद्धतीने आलिशान असा मोठा या ठिकाणी हा क्लास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर काल मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी काही या मॅनेजमेंटच्या लोकांकडनं या ठिकाणी जे होल्डिंग लावलेले होते, मोठमोठे जाहिरातींचे फलक या ठिकाणी लावलेले होते, ते काढून टाकण्यात आलेले आहे। खरं तर या ठिकाणी देखील आता CBI असेल किंवा स्थानिक पोलिसांचं गुन्हे पथक असेल यांच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते। मोटेगावकरांचा तुरुंगातला मुक्काम वाढला तर RCC क्लासची सूत्र कोण सांभाळणार? राज्यभरातल्या RCC क्लासच्या शाखा नियमित सुरू राहणार का? या शैक्षणिक वर्गासाठी फी म्हणून भरलेल्या लाखो रुपयांचं काय होणार, असे एक ना अनेक प्रश्न पालकांना पडले। माझी पुतणी होती, यावर्षी RCC मध्ये ॲडमिशन घेतलं होतं। सध्या मानसिकता तर प्रत्येक मुलाची बिघडलेली आहे, माझ्या पुतणीची अवस्था तीच आहे। आता दुसरी समस्या, इकडून तिकडून पैशाची व्यवस्था करून इथं आम्ही 60,000 रुपये फीस भरलेली आहे, परंतु काय झालेलं आहे, पैसे तर पैसे गेले आणि मुलांचा वेळ गेला, मुलांची मानसिकता बदलत चालली आहे। मुलगी डिप्रेशनमध्ये जाते काय असं वाटतंय आमच्या समोरचा हा प्रश्न आहे। आज माझी मुलगी BMS करते, पण केवळ अशा पद्धतीने जर तिला तिची गुणवत्ता सिद्ध करायची संधीच नाही मिळाली तर काय होणार आहे? पण माझ्या मुलीची मानसिकता नव्हती, ती म्हणाली पप्पा आता मी काही रिपीट करत नाही, त्याच्यामुळे तिने ॲडमिशन घेतलं। पण सर्वसामान्य मुलांचं किंवा यांचं भवितव्य कसं आहे? त्यांच्या स्वप्नांचा खूनच आहे ना हा। लातूरच्या ट्युशन संस्कृतीत उभ्या राहिलेल्या RCC पॅटर्न हा राज्यातला एक मोठा कोचिंग नेटवर्क मानलं जातं। RCCच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत आणि कोट्यवधींची उलाढाल आहे। लातूरच्या उद्योग भवन परिसरात 27 एकरांवर RCCचा विस्तार आहे। लातूर, नांदेड, संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, अकोला, कोल्हापूर, नाशिकमध्ये शाखा आहेत। उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा राज्यातल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। काही शिक्षकांचं वेतन प्रति महिना लाखांच्या घरात आहे।
राज्यभरातल्या शाखांमधल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील हजारोंच्या घरात आहे. 11वीला 60,000 रुपये तर 12वीला 60,000 रुपये फी आकारली जाते. 2 वर्षांच्या 1,20,000 वर्षभराचं शिक्षण, नीट, JEE ची तयारी करून घेतली जाते. सर्वच शाखांमध्ये एकाच वेळी 25 ते 30,000 विद्यार्थी असल्यानं अर्थकारण अब्जावधींच्या घरात आहे. 30 ते 35,000 विद्यार्थी दरवर्षी त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये शिकायला असतात आणि 60,000 रुपये फीस एका विद्यार्थ्याच्या मागे घेतली जाते. त्याच पद्धतीनं लातूरमध्ये त्यांचे हॉस्टेल्स आहेत. मुलांचे वेगळे आणि मुलींचे वेगळे 2 ते 2,500 विद्यार्थी त्या हॉस्टेल्समध्येही असतात आणि त्याची फीज जेवणाचं 60,000 रुपये वर्षाची आहे. या पद्धतीचं हे पूर्ण जे इकॉनॉमिकल मॉडेल आहे ते त्यांनी डेव्हलप केलेलं आहे या भागामध्ये. प्राध्यापक शिवराज मोटेगावकरांना नीट पेपरफुटी प्रकरणी अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या संघटनांनी RCC क्लासला लक्ष्य केले. संभाजी ब्रिगेडकडून पिंपरी चिंचवडमधील RCC क्लासच्या बोर्डची तोडफोड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लातूरमधील उद्योग भवन परिसरातील RCCच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केलं. अकोल्यात संभाजी ब्रिगेडने RCCच्या फलकाला शेण फासलं, तर कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना मोटेगावकरांविरोधात रस्त्यावर उतरली होती. एकीकडे पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरांची CBI चौकशी सुरू असताना विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी RCC क्लासच्या व्यवस्थापनाने आणि सरकारने देखील काळजी घेतली पाहिजे. नीट पेपरफुटीमुळे झाला तो मनस्ताप पुरे झाला, आता तरी व्यवस्था नीट करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.